जगात कुठेही जरी गेलात तरी आई वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपण कुठेही जाऊ द्या, किती नवीन ठिकाणी राहू द्या, किती वर्ष होऊ द्या, प्रेम करणारे लोक भेटल्यावर आपल्याला थोडी मायबापाची विसंगती होती, पण एवढी विसंगती होऊ देऊ नका की त्यांनी आपल्याला जन्म दिलाय हे आपण विसरावं. आपल्याला आई वडील आहेत, आपल्याला वाटतं हा आहेत ना आणखीन, पण ज्यांना नाहीत त्यांना विचारा मायबाप काय असतं. तर मला इथं बसलेल्या प्रत्येक जो इथं कोणी धर्ममंडपात जरी तरुण पिढी असेल, कथा कीर्तन ऐकत असतील आणि जे कोणी बाहेर बसून जरी ऐकत असतील, तर माझी एकच विनंती आहे की मायबापाने जन्माला घातलं तर त्यांचे उपकार फेडण्याचं एकच आहे, एकच उपाय आहे. म्हातारपणी त्यांना एवढं सांभाळा की त्यांना दररोज त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, काय माझा लोक आहे, काय मला सांभाळतो. माय बापालाही सांभाळा. आणि मुलींना विनंती आहे माझी, जसं तुम्ही माय बापावर प्रेम करता तसंच सासू सासऱ्यावर करा. माय बापाला जसं सांभाळता तसंच सासू सासऱ्याला सुद्धा जीव लावत जा, कारण की ते सुद्धा कोणाचे तरी आई वडील आहेतच ना. बरोबर आहे का नाही? इथं बसलेल्या प्रत्येक जणांना विनंती आहे की आई वडिलांना सांभाळा, व्यसन करू नका. व्यसन केल्यावर संसारी उद्ध्वस्त होतो आणि माय बापाची म्हातारपणी मागून खायसारखे हाल होतात. कोणी नाही सांभाळत. भाऊ म्हणतो मी सांभाळतो, पुतण्या म्हणतो मी सांभाळतो, मामा म्हणतो मी सांभाळतो, बहीण म्हणते मी सांभाळतो. पाहुणा फक्त 4 दिवस बरा वाटतो. किती दिवस? पहिल्या दिवशी गोड गोड खाऊ घालतो आपण त्याला, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीवर येतं, तिसऱ्या दिवशी पुरी भाजीवर जेवण येतं, चौथ्या दिवशी चपातीवर येतं, 5व्या दिवशी पोह्यावर येतं, 6व्या दिवशी म्हणतो बस झालं बाबा जाय ना. तर किती दिवस राहतो? बरोबर आहे का नाही? पाहुणा फक्त 1 नाही तर 2 नाही तर 3 दिवस, जास्त दिवस छान वाटतो का? नाही, जड व्हायला लागतं. नातेसृष्टी अशीच आहे. फक्त पोटचे लेकरं घरी आल्यावर चांगलं वाटतं. एखादा जर नातेवाईक आला तर बरं वाटतं का आपल्याला? नाही. म्हणून या ठिकाणी जेवढं करायचं तेवढी फक्त मायबापाची सेवा करायची आणि भगवंताची भक्ती करायची. मायबापाची सेवा केलेलं पुण्य आणि भगवंताची भक्ती केलेलं पुण्यच आपल्या सोबत येतं.